माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा हा दिवस श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांचा शैल्यगमन दिवस म्हणून ओळखला जातो। गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते। निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर इथे भक्तांसाठी ठेवल्या। अशी ही तिथी पावन असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सव साजरा होतो। या दिवशी देशभरातील भक्त मोठ्या प्रमाणात तिथे येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य अर्पण करून पालखी सेवेत सहभागी होतात। मंडळी, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्री स्वामी महाराज हे श्री दत्तगुरूंचाच अवतार होते आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा दत्तभक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदत्त असं नक्की लिहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर इथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केलं होतं। ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथे 12 वर्ष राहिले, अनेक लीला केल्या। तिथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले। गाणगापूर इथे 24 वर्ष वास्तव्य करून माघ कृष्ण प्रतिपदेला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले। त्यांनी आपला देह ठेवला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत। हा एक दुर्मिळ योगच आहे। भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावं आहेत। अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात। यापैकी विमल पादुका आणि मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कुणालाच माहित नाही। श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका अत्यंत अद्भुत, विलक्षण आहेत। निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही, म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हटलं जातं। या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर आणि अत्तराचं लेपन केलं जातं। त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात। विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात। किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावं रूढ झालेली आहेत। औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता। त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत, पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही। विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही दोष नसणाऱ्या पादुका। मंडळी, तुम्ही कधी या पादुकांचं दर्शन घेतलं आहे का? आणि श्री गुरु प्रतिपदेला कधी गाणगापूरला उपस्थित राहिला आहात का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।